पंचगावातील ग्रामस्थांनी वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड अविरतपणे सुरू ठेवली। दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर पंचगावातील मारुती मंदिर जवळच्या सभागृहात हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनासह विविध धार्मिक विधी अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडले जात आहे। सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ, तदनंतर नामवंत कीर्तनकारांच्या संकीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं जातं। 8 दिवस सुरू असणाऱ्या या सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। हरिनामाच्या गजरानं जणू पंढरीच पंचक परिसरात अवतरल्याची अनुभूती येते। या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त या ठिकाणी दररोज दाखल होत आहेत। सप्तमोध्याय जी साक्षीभूता माते गतिजनियाते वेदाच्या दुर्वाडी निजया साधिभूतादि दैवं मामधारी यज्ञं चे विद्वा। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी 750 वर्ष पूर्ण होत आहे। या कारणानं ग्रंथदिंडी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती गावातील ग्रामस्थ तथा सप्ताह कमिटीचे शंकर बोराडे, नंदकिशोर बोराडे तसंच वसंत अमृता बोराडे यांनी दिली। उपस्थित सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आमच्या पंचक गावामध्ये गेल्या 35 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजन केलं जातं आणि त्या अनुषंगाने ह्याही वर्षी 35वे वर्ष असून यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांचे 750वी जयंती या ठिकाणी दुर्ग शर्करा योग या ठिकाणी घडून आला आणि आमच्या पंचक परिसरामध्ये दिनांक 13/8/2025 ते 20/8/2025 या दरम्यान आमचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसंच अखंड हरिनाम सप्ताह श्रीकृष्ण जन्म उत्सव हा साजरा होत आहे आणि यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित केले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आमच्या जनरल परिसरातील सर्व वारकरी संप्रदाय, सर्व बंधू भगिनी या आवर्जून उपस्थित राहतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सप्ताह या ठिकाणी आयोजन चालू आहे आणि अजून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आमच्या पंचक ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो। अखंड हरिनाम सप्ताह पंचक वर्ष 35वे या कार्यकालात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाला 750 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे उद्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो। आमच्या गावामध्ये 35 सालापासून सप्ताह चालू आहे। त्या सप्ताहाचे आयोजन सर्व गावकरी कमिटी करत आहे। त्याच्यानंतर आता 7.5 वर्षे आपल्या ज्ञानेश्वरी पारायण होत आहे। तर त्या निमित्ताने उद्या गावामध्ये 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायणाची दिंडी काढायची आहे। तेव्हा त्या दिंडीला सर्व बसणाऱ्या पारायण आणि हालचालच्या सर्व भाविकांनी उपस्थित राहावे आणि दिंडीला स्वरूप आणावे अशी नम्र विनंती। या पालखी सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असं आवाहन सप्ताह समिती तसंच पंचग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलंय। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शंकर बोराडे, गणपत बोराडे, दिलीप बोराडे, नंदकिशोर बोराडे, वसंत बोराडे, बाळासाहेब डेरले, मधुकर शेलार, राहुल बोराडे, जगनतात्या बोराडे, बाळासाहेब बोराडे, कैलास बोराडे, दर्शन बोराडे, कृष्णा माळू बोराडे, केतन बोराडे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। नितीन बोराडे, कर्जा महाराष्ट्र टीव्ही, नाशिक रोड, पंचक।